हां. त्याला शालो फ्राय करू शकता, म्हणजे थोडंसं तेलामध्ये करू शकता किंवा डीप. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आदिरानं मला एक रेसिपी सांगितलेली आहे बटाट्याच्या कापची. बटाट्याचा कापाची. तू बनवणार तरच मी सांगणार ना. ओके. कंटेंट मी फुकट सांग मी सांगणार. सांग की तरी. आलो आता नाही संध्याकाळी काय बनवायचं काय बटाट्याची कापा. बरं बनवतो की काय करायचं. प्रॉमिस कर. हा प्रॉमिस. प्रॉमिस पक्का. तेल हां. त्याला शालो फ्राय करू शकता, म्हणजे थोडंसं तेलामध्ये करू शकता किंवा डीप फ्राय. आपण शालो फ्राय करूया. हे रवा आणि बेसनचं पीठ त्याच्यात कोट करायसाठी एका ह्याच्यामध्ये बटाटा कापण्याचे जेवढे आपले फायबर आहेत तेवढे त्याच्यामध्ये चटणी मीठ आणि जे आपल्याला मसाला पाहिजे ते त्याला कोट करून घ्यायचं. तेल टाकून थोडंसं कोट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग एका प्लेटमध्ये रवा आणि थोडंसं बेसनचं पीठ घ्यायचं. त्यात पण थोडी चटणी मीठ पाहिजे एक्स्ट्रा तुम्हाला करायचं ते. आणि त्याच्यामध्ये हे तर फिश फ्राय सांगायला लागलेस तू. सेम रेसिपी. त्यामध्ये कोट करून घ्यायचं बटाट्याला. फिश फ्रायच नाही तशीच आहे. आणि इव्हन फक्त याच्यात लिंबू आंबट काय घालायचं नाही. संध्याकाळी आता नाही. तुझी रेसिपीज. आदिरासाठी बटाट्याचे काप करायला लागलो मी. हे असे मोठे मोठे करून घ्यायचे ना. हे कुठले कुठले मसाले आहेत? हे लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि चाट मसाला त्याच्यामध्ये घालणार आहे. त्याला मॅरिनेट करणार आहे. आणि ते हे करण्यासाठी काय करणार? फ्राय करण्यासाठी काय घेतलंय? फ्राय करण्यासाठी रवा, बेसन, त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालणार. आता इथं काय झालंय, आमचं बटाट्याचे काप थोडे जाड झालेले आहेत. मग ते परत पातळ करायचं चाललंय. मग ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले एका बाउलमध्ये. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, चाट मसाला असं घालून मॅरिनेट केलं. आता इतकी खाण्याची इच्छा झाली की हिला आता दमच नाही आहे. स्वतःच तळायला घेतलंय बा. आता ह्या बटाट्याच्या कापची वेगळी एक स्टोरी आहे. ती जेव्हा चालू झाली जेव्हा आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा. आदिराधी शेफ. त्याचं असं झालं की माझ्या मिस्टरांच्या आत्या गोव्याला राहतात आणि त्या परवा घरी आल्या होत्या. त्यांना बघितल्यानंतर आदिराला बटाट्याची काप खाण्याची इच्छा प्रकट झाली. त्याचं असं झालं होतं की आम्ही जेव्हा गोव्याला गेलो होतो आत्यांच्याकडे तेव्हा त्यांनी आम्हाला बटाट्याचे काप दिले होते खायला. इतके टेस्टी आणि इतके सुपर लागत होते की मस्तच. आता इथं बघा सगळ्यांची रिॲक्शन कशी आहे ती. मस्त मस्त ट्राय. खूप छान आहे. आता इथं बघा अतुल्याची रिॲक्शन. पुढचे 2 दात नाही तरी पण चावा येत नाही आहे त्याला साईडच्या दाताने. काप कसे तोडतोय बघा. आता जसे जसे काप बनत होते तसे हे 3 जण संपवत होते. वाव यम्मी, वाव टेस्टी असं म्हणत म्हणत सगळे संपवायचे चाललेले आहेत. बरं कसं वाटले तुम्हाला काप, बटाट्याचे काप? आता थोडेफार इथं जळायला लागलेत. थोडा गॅस मोठा झाला आणि जळायला लागले. शालो फ्रायच करत होते मी. मंद गॅसवर भरपूर वेळ लागायला लागला होता. असं मी करत करत भरपूर सारे काप तळले आणि जेवायला बसलो. जेवताना मी काप घेतले होते. इतके छान आणि इतके टेस्टी झाले. मला पण आश्चर्यच वाटलं होतं की आम्ही गोव्याला खाल्ले त्याच्यापेक्षाही छान सुंदर झाले होते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.